ओके. आणि हे असं फोल्ड करून घेऊया आणि हा पीस जो आहे तो असा ठेवून द्यायचा आहे. हे काय मस्त फ्राय झालंय दोन्ही बाजूनी. सिक्रेट स्पॉट, भंडारदऱ्याचा मुदखेलचा सिक्रेट स्पॉट. नमस्कार मित्रांनो, आपण आहे ना भंडारदऱ्याला आलो आहे. भंडारदरा मुदखेलला. आणि इकडे येण्याचं कारण म्हणजे सध्या काजवा महोत्सव सुरू आहे, सगळीकडे सुरू आहे. आणि इथं होतं कसं आहे, एक एक झाडावर इतके काजवे आणि ते असे फिरतायत ना इकडनं तिकडनं, काय मस्त म्हणजे खूपच भन्नाट नजारा आहे. आणि हे टेंट आहे, इकडे आपण कॅम्पिंग करणार आहे आणि थोड्याच वेळात जेवण येईल आणि त्यानंतर मग आपण काजवे बघूया. मस्त डेकोरेशन आहे इकडे. जेवण आहे मस्तपैकी. चिकनची करी आहे, सुक्का चिकन आहे, चपाती आहे, भाकरी पण असते आणि तांदळाची चपाती पण असते. इथे ना व्हेज नॉनव्हेज दोन्ही प्रकारचे जेवण तुम्हाला मिळतील. आणि ह्या बोटिंग आणि कॅम्पिंगचं नाव आहे गेट सेट गो कॅम्पिंग. थोडं मोठं नाव आहे पण लक्षात राहील. त्यांचा फोन नंबर स्क्रीनवर दिसेल आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मिळून जाईल. हे ह्या झाडावर जे दिसते ना लक 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 असं चमकतं बघा, ते सगळे काजवे आहेत. हे अरे यार फोकस होत नाही आहे. हे इकडे दिसत आहेत, किती चमकतात, भरपूर आहे. हे पूर्ण जे जंगल आहे ना हे पूर्ण काजव्यांनी भरलं. हे चमकतायत. हा इथे चमकतोय काजवा. वा. गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळचे 5:30 वाजलेत. आपल्या मागेच बरोबर भंडारदरा धरण आहे, पण त्या धरणाची आपल्याला माहिती नाही याच्यात कोणते मासे आहेत किंवा कोणते काय. तरी आपण जाऊन ट्राय करणार आहे. बरंच लांब चालत जायचं ॲक्च्युली. आणि समोरची जी सगळी झाडं आहेत ना याच्यावर सगळी काजवे होते. वातावरण बघा किती मस्त आहे. उंच उंच डोंगर आहेत सगळे, डोंगरांवर ढग आलेत. थोड्याच दिवसात पावसाळा सुरू होईल. नाश्ता आलाय, उमेश दादा नाश्ता घेऊन आलेत. आणि इकडचं जे सगळं अरेंजमेंट आहे, टेंट्सचं बोला, आणि तुम्हाला जर इकडे बुकिंग घ्यायची असेल, काजवे बघायचे असेल, अजून किती तारखेपर्यंत असतील काजवे? 25 जूनपर्यंत. 25 तारखेपर्यंत म्हणजे पाऊस यायच्या अगोदर ना, पावसाळा सुरू व्हायच्या अगोदरपर्यंत असेल. म्हणजे 25 साधारण 25 तारखेपर्यंत. इकडची एक चांगली गोष्ट काय माहिती का, मागेच डॅम आहे, एकदम स्वच्छ पाणी आहे, भंडारदरा धरण आहे. आणि तिकडे जाऊन सुद्धा तुम्ही एन्जॉय करू शकताय. यांची बोटिंगसुद्धा आहे, तर त्याचा सुद्धा तुम्ही आनंद घेऊ शकताय. आणि हे सगळं एकदम रिजनेबल प्राईसमध्ये आहे. उमेश दादा किती पर हेड आहे? तर आपण 1200 रुपये पर पर्सन घेतो. 1200 रुपये पर पर्सन आहे. त्याच्यामध्ये काय काय इन्क्लूड आहे? व्हेज नॉनव्हेज सगळं मिळेल. हां, बार्बेक्यू सुद्धा असेल, कॅम्प फायर पण असेल, सकाळचा नाश्ता चहा आणि सकाळचा नाश्ता चहा, बोटिंग सुद्धा आहे. बापरे, 1200 रुपयामध्ये पर हेड. खूप रिजनेबल प्राईस आहे. तर या एकदा नक्की या, उमेश दादांना कॉल करा. इथे त्यांचा फोन नंबर तुम्हाला दिसेल स्क्रीनवर. बोट पण आली, बोटची राईड सुद्धा घेऊया आपण. बोटवर फिशिंग करायला नेलं आहे कोणाला कधी? नाही. हां, दगड आहे वाटतं, दगड. हां, हे बरं का, इथं राजधानी हे फार खोल दिसतं. हे एकदम ही सिक्रेट जागा आहे ना. सिक्रेट स्पॉट, भंडारदऱ्याचा मुदखेलचा सिक्रेट स्पॉट.
खूप भारी आहे, खूप एन्जॉय करतोय. पाणी पण मस्त आहे. इथे तुम्ही आंघोळ सुद्धा करू शकताय. मस्त एन्जॉय करा. एवढ्या उन्हामध्ये थंड थंड पाण्यामध्ये आंघोळ करायची आपली एक वेगळीच मजा असते. इकडे जे ना पाणी वाहून वाहून हे असे रांजण खडगे यांचं निर्माण झालं आहे. आणि यांचं निर्माण कसं होतं तर जेव्हा ना प्रवाह खूप जोरात असतो आणि त्या प्रवाहासोबत दगडी येतात, तर ती दगडी ना कुठेतरी भवऱ्यामध्ये अशी गोल गोल फिरतात, पाण्यासोबत गोल गोल फिरतात आणि त्याच्यामुळे घर्षणामुळे हे असे रांजण जे यांचं निर्माण होतं. आणि हा जो स्पॉट आहे हा तुम्हाला फक्त वर्षाच्या ह्या महिन्यातच बघायला मिळेल. एकदा पाणी भरलं की पुढच्या वर्षाची वाट बघावी लागेल आपल्याला. पाणी एकदम स्वच्छ आहे, हे इथून असं वाहतं आहे. आणि हे जे रांजण बनलं आहे ना हे खूप खोल आहे, एकदम डीप आहे. आणि हा स्पॉट फक्त उमेश दादांना माहिती आहे. तुम्हाला जर या स्पॉटवर यायचं असेल तर तुम्ही उमेश दादांना कॉल करू शकताय. हे सगळं पाणी डोंगरातून येतं का? हो, डोंगरातून पाणी. बारीक बारीक मुऱ्या मासे असतील. हा आहे काय मुरे मासे आहेत. दंडावणे आहेत, दंडावणे. इथे केजेस जवळ आलो आहे आणि हे फीड पडलं आहे, म्हणजे जे केजेसमध्ये टाकतात ना, आणि त्या केजेस खालीच बरेच मासे असतात. तर हे फीड आधी जमा करून घेतो मी. हे फीड करतात त्या माशांना, केजमधल्या माशांना, आणि हेच फीड खाली पडतं. आणि हे खायला ह्या केजेसच्या खाली मासे भरपूर जमा होतात, खडशी, चिलापी. तर इथे लकीली आपल्याला हे पडलेलं दिसलं तर याचा वापर करून बघूया. नुसतं पाणी शिंपडायचं आहे, जास्त नाही हे करायचं आहे. तर हे ना असं आपण पाणी ॲड केलं याच्यामध्ये, आणि एकदम थोडं थोडं करून पाणी ॲड करा. जास्त पातळ झालं तर हे गळाला चिटकणार नाही. आधी बसतं का नाही हे माहिती नाही मला. तर हे असे ना आपण फीड कुस्करून त्याचं पीठ बनवून असं लावलं आहे. माझ्या मागे जे केजेस दिसत आहेत ना, तर त्याच्यामध्ये मासे आहेत, आणि ज्या केजवर जाळी लावली आहे त्याच्यामध्ये मासे आहेत. तर त्याच्या खाली आपल्याला कास्ट करायचं आहे. ते फीडिंग करायला आलेत बघा. हां, तर फीड करतायत. तर चान्सेस आहेत की आता मासे जमा होतील थोड्या वेळाने. हां, कसा आवाज येतो, बडबड बडबड. बघितलं, इथपर्यंत आवाज येतो माशांचा. अरे 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 बापरे बापरे बापरे. जसं विचार केला होता, कनेक्ट आहे ना माईक, जसं विचार केला होता तसंच झालं बघा. हां, हे एकच गळ अडकलं. गुच्छा गळावर मिळाला, आणि जिकडे त्यांनी फिडिंग केली होती ना त्याच्या खालीच आपण बरोबर कास्ट केलं होतं. थोडीशी बुद्धी वापरली, युक्ती वापरली, आणि मासा मिळाला. काय सुपर आहे. रंग बघायचा किती डार्क आहे. फिन्स बघा कसे रेड आहे. त्यामुळे यांना रेड फिन माशीर म्हणतात. हे काही इंडेंजर्ड नाही आहेत. लवकर 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 टाकलं का? हे कॅमेरा लावला का नीट? वाकडा आहे कुठे? अरे यार, माईक चालू केलं तर मी. हॅलो हॅलो. हा नीट, हा आहे का नीट? नाही पण नीट आहे का? अरे 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 मोठा बोलतोय ड्राय. हो, आला वरती. हे सुटलाच नाही. अरे नहीं, बोट नहीं जाना. होय.
एक भीती आहे की लीडर लावली नाही आहे. वा, ही मस्त साइज है. ओके, एक नंबर कैच है भाई. यो दोस्त लोगों, एक नंबर कैच हो गया है. दूसरा कैच है. मुंह में लेके घूम रहा है वो शायद से. ये देखो देखो ये देखो ये देखो ये देखो, ये देखो. हाँ, चिलापी बहुत है की. हाँ, चालू है ना शूट. बघू द्या. हा चालू चालू. शूट शूट जर मासा जर मिळाला तर मग कधी उठशील तू? हां, यात नाही येत तरी येतं का बाहेर? मग तेच ना, सगळ्यांना कळू दे ना. हमारी सच्चाई देखो, ये ऐसा हमारा कैमरामैन है, एकदम आलसी. अभी बोला था, ओढलं आणि सोडून दिलं वाटतं, सुटलं. ते बघा बघा, म्हटलं तर ना. होडी जाईल बघ. मग वाह, एक नंबर साइज है. कैसे पकड़ा? पडलंय ना सर, त्याला हा. माहित नाही. अरे यार, ओढतंय ना, असं ओढत नाही कंटिन्यूस. हां, हे ओढलं ओढ. अरे बाप, काय रे. अरे बाप. अरे प्रॉब्लेम एकच आहे, दगडी आहेत, लीडर नाही आहे. तीस साइज है ना. ह्या माशाने फाईट दिली बोलू शकता. मोठा आहे रे हा. लिप ग्रिप. अरे बाप, मोठी रे ही, मोठी साइज है. वरती ये निकालो धागा ऊपर कैमरे में अटका आराम से. म्हणजे असेंडिंग ऑर्डरमध्ये, आधी लहान मग त्याच्यापेक्षा मोठी आणि आता ही त्याच्याहीपेक्षा मोठी. कैसे पकडा. घ्यायची का सोडा? हे कशाला राहू दे, काय करायचं आहे. हां, चिलापीचा शेप मस्त आहे. अलगद हे केलं ना, ने म्हणा पळून. हां, चिलापी. अरे हे काय, पँगेसियस आहे हा ना. शेंग पँगेसियस आहे का? हां, एवढंसं पिल्लू झालं नाही का अंडे, त्याचं पोट तसंच असतं खाऊन खाऊन. पकडो. हां हां, नाही पँगेसियस आहे.
पेंगेसियस झूम करून दिसतंय. हा दिसतंय. वाम आहे वाटतं ना. वामाचे. वाम आहे मरून आली आहे. तक 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 हां. परत पेंगेसियस आहे वाटतं. Pegasus catfish. हां तेच आहे. अरे बाप रे पंकज, ये हे पंकज. उन्हाच्याच निघत आहेत त्या. आता पळून जातील बघ. जिसका मुझे था इंतजार वो घड़ी आ गई. इसी के पीछे तो हम पड़े थे. कबीले के सरदार को हमने पकड़ लिया है. ही साईज आम्ही पकडत होतो. कबीले का सरदार. हा हा हा. इंद्रा 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 आहे आणि फिशा हॉलिस्टिक आहे. खूप मेहनतीनंतर भन्नाट मासे मिळाले. भन्नाट फिशिंग झाली. खूप मजा आली. मोठे मासे तर आपण पकडलेच, त्यासोबत मायक्रो फिशिंग सुद्धा केली. खूप मजा आली. कुकिंग पुरता पण पुरेसे मासे मिळालेत. आता वळूया कुकिंग कडे. ऍक्च्युली यायला भरपूर उशीर झालाय, तर बाहेरच कुकिंग करायची होती आपल्याला. पण बाहेर आता कुकिंग करणं पॉसिबल नाही आणि पावसाचं पण वातावरण झालंय, तर त्यामुळे घराच्या इकडेच कुकिंग करतोय. सर्वात आधी ना वाटण बनवून घ्यायचंय. कोथमीर आहे, भरपूर कोथमीर लागणार आहे. आणि मिरच्या आहेत, हिरव्या मिरच्या आहेत, 4-5 हिरव्या मिरच्या आहेत. 3 लिंबू आहेत बारीक मोठे पकडून. लसूण आहे, आलं आहे आणि जिरा आहे. सर्वात आधी ना ह्या सगळ्या गोष्टींचं वाटण बनवून घेऊया. मासे आहे ना ते फ्राय करून घेऊया आपण फक्त हळद आणि मिठामध्ये. हे ना हळद आणि मीठ आहे हे मिक्स करून घेऊया. हे ना असे मस्तपैकी खडशीचे पीसेस आपण कट केलेत. मस्तपैकी मीठ आणि हळद लावून घेऊया. इकडे फिश कुक होती, तर इकडे आपण चिकन फ्राय करून घेऊया. तिकडे फिश फ्राय होती, इकडे चिकन फ्राय करून घेऊया. हे तेच आहे, हळद आणि मीठ मिक्स. दोन्ही बाजूने व्यवस्थित लावून घ्या हळद आणि मीठ. एकच नंबर. हे ना ऑलमोस्ट कुक झालेत मासे. पूर्ण नाही झाले, ऑलमोस्ट झालेत. यातलं ना तेल काढून घेऊया सेपरेट. ॲक्च्युली हेच तेल चिकनसाठी वापरणार होतो मी, पण नंतर म्हटलं की फिशची टेस्ट आणि चिकनची टेस्ट मिक्स होऊन जाईल, त्यामुळे मिक्स नाही केलं. केळीचं पान आहे. ओ चिकन बदला ले रहा है. माहीत असेल हे सगळ्यांना, हे असं केल्यामुळे हे केळीची पानं ना जरा सॉफ्ट होतात, फाटत नाही. पण आता सीझन असा नाही, इतकं जोरात वारं चालू आहे की केळीची पानं ना केळीलाच फाटत आहेत. थोडं तेल अप्लाय करू याच्यावर. हे तेच तेल आहे जे काढलं होतं आपण फिशचं, आणि हा फिशचा एक पीस असं ठेवायचा याच्यावर. त्याच्यावर आपण हे हिरवं वाटण जे ते लावायचं आहे. आता हे सगळं असं नंतर का लावतोय, कारण की ह्या खरी जी चव आहे ना ती ह्या वाटणामध्ये आहे, आणि हे वाटण जळू नये त्यामुळे आपण हे
फिश फ्राय केल्यानंतर म्हणजे ऑलमोस्ट 80-90% फ्राय केल्यानंतर मग त्याच्यावर हे लावतोय आणि त्यानंतर मग याला परत फ्राय करणार आहे. व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि हे वाटण आहे ना फ्राय झाल्यानंतर हिरवच राहायला पाहिजे. ते जर जास्त काळपट झालं तर मग त्याची मजा निघून जाईल. ओके, आणि हे असं फोल्ड करून घेऊया आणि हा पीस जो आहे तो असा ठेवून द्यायचा आहे. जास्त वेळ नाही, थोडाच वेळ आपल्याला हे परतायचं आहे. म्हणजे केळीच्या पानामध्ये ठेवून आपण ते परततोय जेणेकरून जो मसाला आहे हिरवा मसाला तो जळणार सुद्धा नाही आणि त्याची टेस्ट मेंटेन राहील अशी, म्हणजे ती तव्यामध्ये सुटणार नाही. एक साईड साधारण 3-4 मिनटं ठेवूया आणि दुसरी साईड सुद्धा 3-4 मिनटं ठेवूया. ॲक्च्युली चिकनचं पण तसंच करणार होतो, पण चिकनचा मसालाच उरला नाही आपल्याकडे. जे हिरवं वाटण होतं ते संपून गेलं. हे एवढंच राहिलं आहे. दुसऱ्या मासेसाठी आपण एवढं वापरलं आहे. वाटण जरी संपलं असेल ना तरी चिकन नुसतं आपण हळद आणि मिठामध्ये पहिल्यांदाच टेस्ट करणार आहोत. एकदा की ते तयार झालं, मस्तपैकी फ्राय झालं, त्याच्यावरती मस्तपैकी लिंबू पिळूया, मग टेस्ट करून बघूया कसं लागतं. हा डेट टॅमरिन चटणीसुद्धा, मेयोनीज पण आहे, बऱ्याच गोष्टी आहे. दोन्ही बाजू मस्तपैकी फ्राय केले आहेत आपण 3-4 मिनटं. हे झालं आहे, काढून घेऊया. दुसरा मासा सोडूया. हा दुसरा मासा आहे. दुसरा मासा म्हणजे दुसरा पीस आहे आणि हा आपला पीस आहे. हे बघा, ही गोष्ट मी करत होतो की ही जी लेअर आहे ही काळी नाही पडायला पाहिजे, नाही तर याची टेस्ट जी आहे ना ती तशी लागणार नाही जशी आपल्याला हवी आहे. हेच जर बोनलेसमध्ये असेल ना खूप छान लागेल. तरी मोठा मासा आहे, काटे फार कमी असतील. खूप मस्त, सुपर. काटेच जरा थोडंसं जो प्रॉब्लेम आहे तो काटेच आहेत, बाकी एकदम मस्त आहे. याच्यामध्ये तुम्ही ना चिंचेचं पाणीसुद्धा घालू शकताय लिंबूऐवजी. मुळात हे वाटण जे आहे ना हे बाजरीच्या भाकरीसोबत खूप छान लागतं. खूप सुपर. एवढ्या मेहनतीनंतर अशी काहीतरी डिश जी इझिली पण बनेल आणि टेस्टी पण असेल याचीच ॲक्च्युली गरज असते. म्हणजे एवढा थकवा आणि एवढं म्हणजे दिवसभर हिंडल्यामुळे एनर्जी पण पूर्ण डाऊन होते. पण हे सगळं झाल्यानंतर असं काहीतरी टेस्ट करायला मिळालं ना थोडंसं समाधान मिळतं. चिकनसुद्धा झालं आहे, हे काय मस्त फ्राय झालं आहे दोन्ही बाजूनी. काढून घेऊया हे. मस्त असे क्रिस्पी पीसेस निघत आहेत. नॉट बॅड, छान लागतं. लिंबू पिळलं तर आणखी छान लागेल. जसं एडिटिंगमध्ये कलर ग्रेडिंग करण्यासाठी एकदम रॉ फुटेज ठेवता, मग त्याला तुम्ही कसं पण कलर करू शकताय तुमच्या हिशोबाने, कसे पण लट्स वापरू शकताय. तसंच असं आहे याचं पण आहे. याला जर जेवढं रॉ तुम्ही ठेवाल ना तर याच्यावर वेगळे वेगळे एक्सपेरिमेंट तुम्ही करू शकता. लिंबू, मेयोनीज आणि टॅमरिन डेट चटणी, इतर मसालेसुद्धा. टॅमरिन डेट चटणीचं तोडच नाही आहे. मेयोनीज घेतलं आहे, मस्त असं मेयोनीज घेऊया. प्लेन मेयोनीज आहे, यात गार्लिकवालं जे आहे ते पण छान लागतं. फ्राईड चिकन आणि मेयोनीजचं कॉम्बिनेशन जबरदस्तच आहे. म्हणजे हे कॉम्बिनेशन तुम्हाला बऱ्याच जागी बघायला मिळेल, KFC, मॅकडॉनल्ड्स सगळीकडेच. मिक्स घेऊया, टॅमरिन डेट चटणी आणि मेयोनीज मिक्स. होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा. थँक्स अ लॉट. खूप मेहनीनंतर काय शिकार नाही कर. अच्छा अच्छा, होतं शिकार होतं तिथे. मग शिकार बोत गळाला बोत होते. बहुत होते. हाँ, मरड़ है, कोपड़ा है, कटला है, बड़े बड़े साइज है. गळाने पकडतात लोक. मग पकड़ते हैं. अच्छा, कोई आता कोई पकड़ता है. उधर कोई दिक्कत नहीं किसी को. येतो मग मी. तुम्ही मराठी हिंदी 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 का आपली मराठी विसरले की काय. आपलं हिंदी नाही, मला वाटलं मीच कन्फ्यूज करतोय का. म्हणजे तुम्ही हिंदी मराठी होते ना. मी म्हटलं हिंदी बोलते मग एकदम ऍक्सेंट मराठी असं. हिंदी. लोक आमच्या इकडले लय लोक पाहते तुमच्या इकडं नाशिकला. नाही इकडं निपाट खंडगाव बंदर आहे ना. मग पत्ता असत तुम्हाला. अच्छा, नाही माहिती आहे नाशिक, माहिती आहे नाशिकच नाही. आता नंदनेश्वर माहिती आहे. ऐकून आहे, गेलो नाही तिकडे. उदर सांभाळ राहते
उधर ही तुम्हाला येतं. अच्छा तो भाषे में बोलने पडेगा ना. अरे मी मराठी आहे ना, असं काय करताय? जाधव आहे मी. हा मी तुम्हाला जे सोयस्कर वाटेल ना तसं बोला. आता काही तुम्हारे भाषे में बोलना पड़ेगा ना. आहे तर मी काढताय. एक सेकंड, मी कोणत्या भाषेचा वाटतो खरं सांगा आता. हा? चिंग चांग. हिंदी या इंडिया ऊन कुठून आहे? असं इकडे त्या साईडला आपण थांब, तिकडनं इकडे काढतोय फोटो. ह्या साईडला हा ऊन आहे ना ह्या साईडला. काढ ना तू ये ना ये ना तू पण ये ना. ये तू पण ये. ये, ये, ये. इकडे ये. अरे अरे ते पूर्वी व्हायचं, फोटो काढले की माणसाची ताकद जायची, आता नाही. तर याचं